नमस्कार, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदिक घरगुती उपाय या यूट्यूब चॅनलवरती. आज तुम्हाला पारिजातकाच्या पानांचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहेत. ताप कमी करण्यासाठी पारिजातकाच्या पानांचा काढा किंवा चहा ताप कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पारिजातकाच्या पानांचा रस किंवा चहा नियमित प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे शरीर विविध आजारांसाठी लढण्यासाठी सक्षम होते. त्वचा विकार कमी करण्यासाठी पारिजातकाच्या पानांची पेस्ट त्वचेवर लावल्यास त्वचा चमकदार होते आणि त्वचेचे विकार कमी होतात. सांधिवात आणि कंबरदुखीसाठी पारिजातकाच्या पानांचा काढा किंवा पानांचा रस सांधेदुखी आणि कंबरदुखीसाठी गुणकारी आहे. पोटदुखी आणि जंतांसाठी पारिजातकाच्या पानांचा रस पोटदुखी आणि जंतांसाठी फायदेशीर आहे. श्वसन विकार आणि दम्यासाठी पारिजातकाच्या पानांचा काढा किंवा चहा श्वसन विकार आणि दम्यासाठी उपयुक्त आहे. मधुमेहासाठी पारिजातकाच्या पानांचा रस मधुमेहासाठी फायदेशीर आहे. केस गळती कमी करण्यासाठी पारिजातकाच्या पानांचा रस केसांना लावल्यास केस गळती कमी होते. पारिजातकाची पाने वापरण्याची पद्धती काय आहेत ते आता आपण बघूयात. काढा पाने पाण्यात उकळून काढा तयार करून घेऊ शकता. रस पाने वाटून त्याचा रस काढू शकता. चहा पानांचा चहा करून पिऊ शकता. लेप पाने वाटून त्याचा लेप त्वचेवर किंवा प्रभावित भागावर लावू शकता. चहा बनवण्याची पद्धत काय आहे त्याची आपण आता कृती बघूयात. पारिजातकाचा चहा बनवण्यासाठी याचे 2 पानं आणि 1 फुलासह तुळशीची पानं घेऊन 1 ग्लास पाण्यात उकळून घ्या. उकळल्यावर गाळून थंड करून किंवा कोमट पिऊन घ्या. चवीनुसार मध किंवा खडीसाखर देखील घालू शकता. हे खोकल्यासाठी फायदेशीर आहे. पारिजातकांच्या झाडांचे अनेक औषधी फायदे आहेत. जाणून घेऊ या कोणत्या आजारात हे कसं वापरावं ते. सांधेदुखी पारिजातकाचे 6 ते 7 पाने तोडून बारीक वाटून घ्या. वाटून या पेस्टला पाण्यात घालून पाण्याची मात्रा कमी होईपर्यंत उकळवून घ्या आणि थंड करून दररोज सकाळी अनुशापोटी प्यावं. नियमाने असे केल्यास सांध्यांशी निगडीत इतर समस्या नाहीशी होतील. खोकला आणि कोरड्या खोकल्यासाठी पारिजातकाच्या पानांना पाण्यात उकळवून प्यायल्याने खोकला नाहीसा होतो. आपली इच्छा असल्यास याला साधारण चहामध्ये उकळून किंवा बारीक वाटून मधासह देखील घेऊ शकता. ताप कोणत्याही प्रकारचा ताप असल्यास पारिजातकाच्या पानांचा चहा पिणं खूप फायदेशीर असतं. डेंग्यूच्या तापापासून ते मलेरिया किंवा चिकनगुनियापर्यंत कोणत्याही तापाचा नायनाट करण्यासाठी क्षमता यामध्ये असते. सायटिका 2 कप पाण्यात पारिजातकाचे सुमारे 8 ते 10 पानं मंद आचेवरती अर्ध होईपर्यंत उकळावे. थंड करून सकाळ संध्याकाळ अनुशापोटी प्यावं. एका आठवड्यात आपणास फरक जाणवेल. मूळव्याध पारिजातकाची पानं मूळव्याध किंवा पाईल्ससाठी एक चांगले औषध मानले जाते. यासाठी पारिजातकाच्या बियाणं घेणं किंवा त्याची पेस्ट बनवून त्या जागीस लावल्याने फायदेशीर असतं. त्वचेसाठी पारिजातकाची पाने वाटून लावल्याने त्वचेशी निगडीत त्रास नाहीसे होतात. याचा फुलांची पेस्ट बनवून लावल्याने चेहरा उजळ आणि चमकदार होतो. हृदयरोग हृदयाच्या आजारामध्ये पारिजातकाचे वापर फायदेशीर असतं. याचा 15 ते 20 फुलांच्या रसने सेवन केल्याने हृदयाच्या आजारापासून स्वतःचा बचाव करू शकता. वेदना हात पाय आणि स्नायू तणावात आणि दुखतात त्यावेळी पारिजातकाच्या पानांचा रसाला समप्रमाणात आल्याच्या रसात मिसळून प्यायल्याने फायदे होतात. दमा श्वसनाशी निगडीत आजारात पारिजातकाची सालींची भुकटी बनवून नागवेलीची पानांत टाकून खाल्ल्याने फायदेशीर असतं. याचा वापर सकाळ आणि संध्याकाळी केला जाऊ शकतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढते पारिजातकांच्या पानांचा रस किंवा याचा चहा बनवून नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते व आरोग्य उत्तम राहते. ह्या टिप्स जर फॉलो केल्या तर नक्कीच आजारापासून तुम्हाला आराम मिळेल. म्हणून हे उपाय तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.